तर आपला आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे पर्ल मोती कसा बनवला जातो आणि त्याच्यापासून ज्वेलरी कशी तयार केली जाते ते पूर्ण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे त्याने पूर्ण अशी ती शेती केलेली आहे, मोतीची शेती केलेली आहे। ते शिंपल्यातून मोती कसे काढतात ते पूर्ण यामध्ये दाखवलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही इथं। ते बघा कसे बनवतात, पूर्ण छोटासा जीव आहे तो मोत्यांचा, त्यामुळे टाकून ते त्यापासून मोती तयार करतात। इथे पण त्यांनी तसंच तयार केलेलं आहे। ते त्याचे म्हणजे प्रत्येक जागेवर त्यांनी असे पूर्ण त्यांनी बनवण्यासाठी त्यांची माणसं आहेत, ती जसं डॉक्टर कसं आपलं ऑपरेशन करतो त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण शिंपल्यात त्यांनी ते जीव टाकून ते पूर्ण मोती तयार करत आहेत। तुम्ही हे बघू शकता किती बारीक असं काम त्यांचं आहे ते। हे मोती बघा असे शिंपल्या, त्याने आपण या तर पूर्ण खात असतो, आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये आपण हे खात असतो बघा। पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे की त्या शिंपल्याच्या मोत्यापासून त्यांनी ते ज्वेलरी कशी मेकिंग केलेले आहे म्हणजे बनवले आहे ते तुम्ही दाखवू शकता। तुम्हाला आता मी दाखवणार आहे, बघा तुम्ही ते बघा त्यांचे पूर्ण त्याचे साहित्य आहे एकदम म्हणजे छोटे छोटे असे ते बनवतात त्याच्यापासून। त्या शिंपल्यापासून त्यांनी पूर्ण गळ्यातला हार, कानातले, नाकातले असे पूर्ण त्यांनी अंगठी वगैरे त्यांनी बनवलेले आहे, ती त्यांनी लावलेलं बघा। बघा कसं छोटं छोटं काम आहे एकदम। ही त्यांची बनवण्याची प्रक्रिया आता बहुतेक चालू आहे त्यांची, कारण की त्यांची मशीन आहेत त्यांची पूर्ण छोटे छोटे असे ते एकदम तयार करतात मोती पूर्ण। हे त्यांच्यात काहीतरी केमिकल आहे म्हणजे ते टाकतात पूर्ण त्याच्यामध्ये। आता याच्यापासून ते बघा हे पूर्ण मोती मगाशी तुम्ही दाखवले होते ना मगाशी व्हिडिओमध्ये की मोती कसे होते कसे करतात ते, त्याच्यापासून ते पूर्ण ज्वेलरी मेकिंग करतील। पूर्ण बनवून झाल्यानंतर त्यांनी हे पूर्ण विकण्यासाठी इथे त्यांनी ज्वेलरी ठेवलेले आहे, गळ्यातले नेकलेस आहेत, अंगठे आहेत, पूर्ण असे एकदम अलग अलग खूप भारी असं डिझाईन त्यांनी पूर्ण विकण्यासाठी बनवून ठेवलेले आहेत। तुम्ही ते बघू शकता। टुरिस्ट तर खूप इथे आलेले आहेत, प्रत्येक जागेत त्यांचे टुरिस्टने हे व्हिएतनाम पूर्ण भरलेलं आहे। इथे त्यांनी अलग अलग पद्धतीने अशा ज्वेलरीचे त्यांनी विकण्यासाठी सजवलेले आहेत। तिथं तुम्ही इथं बघू शकता खूप असे सुंदर डिझाईन त्यांनी बनवलेले आहे। आता त्यांनी त्या शिंपल्यांपासून त्यांनी ते पूर्ण हे नेकलेस वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी बनवलेले आहेत। तुम्ही ते बघू शकता त्यांची पण कला ही खूप सुंदर अशी कला आहे। आता इथं पर्स डिझाईन बघा, पूर्ण लेदर आणि ते शिंपल्यांपासून त्यांनी पूर्ण पर्स तयार केलेले आहेत। म्हणजे त्यांनी प्रत्येक याचा वापर त्यांनी केलेलाच आहे काय कशासाठी तरी त्यांनी। आता त्यांनी इथं चपला पण त्यांनी त्या शिंपल्यांपासून बनवलेल्या आहेत बघा। म्हणजे
आता इथं मगरच्या लेदरपासून त्यांनी पर्स बनवलेले आहेत बघा. बाबा ही बघा छोटी मगर. काय बोलू काही समजत पण नाही आता. त्यांनी मगरपासून पूर्ण लेदर तयार केलेले आहेत, पर्स तयार केलेले आहेत, पॉकेट तयार केलेले आहेत. आता या छोट्या छोट्या मगर पण त्यांनी ठेवलेले आहेत बघा शोपीससाठी. त्यांनी एकदम पूर्ण अशा खरंच आता का अशी वाटते की जिवंत आहे मगर. याची बघा छोट्या कशा स्टाईलमध्ये एकदम उभ्या आहेत. पण वेगळंच असतं आपल्याला बघण्यासाठी इथे भेटलेलं आहे आपल्याला. तर आजची आमची हॅलोमी बीचची ट्रिप आहे. क्रूजमध्ये आमची ट्रिप आहे. बघूया ती आमच्याही आज बस आहे. तर आमच्यात ही क्रूज आहे स्टेला मारिस. ह्याच्यामध्ये आज आम्ही सफर करणार आहोत समुद्रात. तर आम्ही आता सेवा बघायला झालेलो वरती टॉपला सरळ त्याच्या पुढं. फेस्टिवल आहे ना त्याची नादा नाही. पूर्ण एकदम एवढे भारी आहे ना आपल्याला खरंच. बघू शकतो तुम्ही एकदम. तर आता आमच्या इथे